यांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता घड्याळ हाती घेणार आहेत। स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाणे यांची आम्ही पक्षातून हकालपट्टी केलेली आहे असा दावा शरद पवार गटाने केलाय। या प्रसंगी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी बघूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचं चित्र आजपासून पाहायला मिळते। कारण राष्ट्रवादीच्या दोनही गटांकडून आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेळावे होतात। शरदचंद्रजी पवार साहेब खरं तर आज राष्ट्रवादीचा मेळावा घेतात। हा आमचा मेळावा नसून कार्यकर्त्यांचा आढावा बैठक आहे। पक्षाचा मेळावा हा मी पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहोत। आज फक्त पदाधिकाऱ्यांसोबत साहेब गाठी भेटी घ्यायला आलेले आहेत म्हणून ह्याला मेळाव्याचं स्वरूप आम्ही दिलेलं नाहीये। हा फक्त आढावा बैठक म्हणून आम्ही आयोजित केलेली आहे। अध्यक्ष, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विधानसभेला तुमच्या बरोबर आले होते ते आता तुम्हाला सोडून पुन्हा अजित पवार गटाकडे जातात। शरद पवार खरं तर पिंपरी चिंचवड शहरात येतात आणि ते तुम्हाला सोडून जातात। नेमकी ही योगायोग म्हणायची नाही, ते आमच्याकडे कधीच मनापासून आलेले नव्हते। जेव्हा महाविकास आघाडीचा बोलबाला होता, विधानसभा त्यांना निवडणूक लढायची होती, जिंकायची होती म्हणून त्यांनी तिथे निष्ठा दाखवली नाही। त्यांनी अजितदादांना सोडलं नव्हतं पाहिजे, परंतु ते फक्त निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे आलते, एपी फॉर्म घेण्यासाठी आलते। ते मनाने आमच्यासोबत आलेलेच नव्हते आणि आज पुन्हा त्यांना असं वाटते महायुतीचा बोलबाला आहे, महापालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना महायुतीत जावं लागेल म्हणून त्याच लोकमाता विश्वास नाही असे लोक आज तिकडे जात आहे। त्याचं आम्हाला अजिबात दुःख वाटत नाही म्हणून साहेबांचं योगायोग नाहीये। आम्ही कालच त्यांच्या पक्षात हकालपट्टी केलेली आहे। अजित गव्हाणे जे खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल झाले होते, त्यांची आता पक्षातून हकालपट्टीही करण्यात आलेली असल्याचं मत खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुषार कामठे यांनी व्यक्त केलंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।